सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785780. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. स्मार्ट मीटर बसवण्यास काँग्रेसचा विरोध. बोंबठोक आंदोलन, स्मार्ट मीटरची होळी, तीव्र विरोध. महावितरण कार्यालयासमोर आंदोलन, सरकार विरोधात घोषणाबाजी. महावितरणकडून राज्यभरात घरगुती वीज ग्राहकांचं सध्याचं मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींना विरोध वाढत चाललाय. राज्यभरात विविध स्तरातून या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली जात असताना इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज महावितरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं. तसंच स्मार्ट मीटरच्या प्रतिकृतीची दहन करण्यात आलं. यावेळी बोंबठोक आंदोलनही करण्यात आलं. इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला. आंदोलकांनी स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार वाढण्याची भीती व्यक्त केली. तसंच या निर्णयामागे खासगीकरणाचा प्रयत्न असल्याचा आरोपही करण्यात आला. आंदोलनादरम्यान राज्य सरकार, भाजप तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती अदानी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महावितरण प्रशासनाच्या विरोधातही घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास नागरिकांच्या हक्कासाठी काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला. तसंच स्मार्ट मीटरची प्रतिकृतीचं डिजिटल बोर्डाचं दहन करण्यात आलं. त्याचबरोबर यावेळी बोंबठोक आंदोलनही करण्यात आलं. काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. संपूर्ण राज्यभरामध्ये महाराष्ट्र शासन आणि महावितरणच्या माध्यमातून स्मार्ट मीटर्स बसवण्याचा, जोर जबरदस्तीनं बसवण्याचा जो उद्योग या ठिकाणी चालू आहे, या उद्योगाचं मूळ जर तपासून बघितलं तर 27,000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट हे अदानीच्या कंपनीला दिलंय आणि त्याच्यासाठी महावितरणनं स्वतःचा सर्व स्वाभिमान हा अदानीच्या कंपनीकडे गहाण ठेवलाय की काय, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला. जोर जबरदस्तीनं पूर्वसूचना न देता अशा पद्धतीनं इचलकरंजीमध्ये वीज ग्राहकांचे मीटर, सध्याचे मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचा जर प्रकार अशाच पद्धतीनं सुरू राहिला तर काँग्रेसचा कार्यकर्ता याचा जाब विचारेल आणि जशाच तसं उत्तर देईल. महावितरणनं बसवलेले मीटर हे त्यांना काढून टाकायला लावेल आणि ज्या त्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल हा इशारा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आज महावितरणला आणि महाराष्ट्र शासनाला देतोय. त्यामुळं राज्य सरकारनं महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती आणि एकूण आंदोलनाचा आढावा घेऊन या ठिकाणी स्मार्ट मीटरची सक्ती तातडीनं रद्द करावी असं आम्हाला आमचं महाराष्ट्र शासनाला आणि महावितरणला सांगणं आहे. या आंदोलनात काँग्रेसचे नेते शशांक बावचकर, नगरसेवक संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर राज्यात राजकारण तापण्याची चिन्ह दिसत असून पुढील काळात हा विषय अधिक गाजण्याची शक्यता व्यक्त केली जाते.